सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने हरित सोलापूर उपक्रमांतर्गत हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात मियावाकी पद्धतीनं 500 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, प्रख्यात चित्रकार डॉक्टर सचिन खरात आणि ITIचे प्राचार्य मनोज बिडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी हरित वसुंधरा फाउंडेशनच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले. सोलापुरातील वाढत्या तापमानाचा उल्लेख करत त्यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या नात्याने तुम्हाला इन्व्हाइट करते की दॅट ऑलवेज आर फोरम इज ओपन फॉर यू 24/7. तुमची प्रत्येक इनोव्हेटिव्ह आयडिया, तुमचा प्रत्येक बदलाचा संकल्प हा आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करू. फक्त तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. मला माहिती नाही की तुम्ही ठरवून दिलं का योगायोगानं घडलं, पण मला जे रोप तुम्ही दिलं ते सोन्याचं रोप. पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की एकनाथजी शिंदे साहेब नेहमी सांगतात की मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, पण लोकांचं जगणं सोन्याचं करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुम्ही मला सोन्याचं रोप दिलं, पण मी पण तुम्हाला एवढंच सांगते की मी पण सोन्याचा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी नाही आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत माझा जन्म झाला आहे. गोलेकर सरांनी माझं बालपण बघितलेलं आहे, त्यामुळे ही इज द आय विटनेस ऑफ माय स्ट्रगल अँड माय जर्नी. तर मी एवढंच करेन की मला सोन्याचं सोलापूर बनवायचं आहे. आधी आपण म्हणत होतो की सोलापूरमधून सोन्याचा धूर निघत होता. प्रख्यात चित्रकार डॉक्टर सचिन खरात यांनी निसर्गाकडून मानवाला सर्व काही विनामूल्य मिळत असल्यानं निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. इफेक्ट फार मोठे आहेत. मला असं वाटतं की गेली 2013 पासून जशी मला मुलगी झाली तसं मी सोलापूर जिल्ह्याला झाडं देतोय. मला आतापर्यंत झाडं मी 27,000 झाडं दिलीत. तर क्वांटिटीमध्ये असं मला काही असं जास्त मोठं आहे म्हणून असं सांगायचं नाही आहे, पण जोपर्यंत आपण जिवंत आहे, मी जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे, ह्याचं काहीतरी मला देणं आहे. मी इथं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट घेतलेत. मी कुठलेही पैसे दिले नाही पर्यावरणाला. मी माझ्या चित्रांमध्ये झाडं पानं काढतो, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळाले निसर्गाकडून मला. पाणी, ढग, हे रंग, हे हिरवे रंग, हे जेवढे पण रंग आहेत, हे वेगवेगळ्या रंगांचे छटा, हे जे मला मिळाले ते सगळं फ्री मिळालं. तर मला असं वाटतं की हे जे फ्री मिळालं तर मला काहीतरी देणं लागतं समाजाला. सो त्याच्यासाठी माझं हे एक छोटासा प्रयोग होता की मी सर्वत्र. कार्यक्रमात हरित वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष अमित बनसोडे यांनी मियावाकी पद्धतीची वैशिष्ट्ये, तिची कार्यपद्धती आणि या पद्धतीमुळे अल्प जागेत दाट आणि जलद वाढणारे जंगल कसे निर्माण करता येते याची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे सदस्य प्रतीक भातकुंबे यांनी केवळ वृक्षारोपण न करता पर्यावरणपूरक जीवनशैली समाजात रुजवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरण संवर्धनाविषयी उपस्थितांना रोबोटच्या माध्यमातून देण्यात आलेले मार्गदर्शन. या रोबोटने उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या पसंतीस उतरला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सागर मुर्डे यांनी केलं. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ITIचे जाधव सर, सोडल सर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच हरित वसुंधरा फाउंडेशनचे सागर संभारम, प्रशांत गाजुल, प्रतीक चंदनशिवे, प्रतीक भातकुंबे, सागर मुर्डे, द्वारकेश सावंत, मोहन कुरापाटी, सागर कुरापाटी, विलास गांजागी, संतोष वन्नाल, रोहन खंदारे आणि अमित बनसोडे यांनी परिश्रम घेतले.